घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या पत्तीगाव येथील आहे. तापाने फणफणणाऱ्या आपल्या 2 मुलांना घेऊन आई-वडील जिमलगट्टा इथल्या दवाखान्यात जाण्यासाठी सुमारे 15 किलोमीटरचा रस्ता पायी चालत गेले. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी त्या दोन्ही मुलांना मृत घोषित केले. जीवनासाठीचा संघर्ष करत ती मुलं हॉस्पिटलमध्ये पोहोचली, परंतु त्यांच्यावरती वेळेत उपचार मिळाले नाहीत. एक 6 आणि एक 3.5 वर्षाची दोन्ही मुलं त्या हॉस्पिटलमध्ये मृत पावली. दुर्दैव असं, की या 2 मुलांचे मृतदेह गावी नेण्यासाठी देखील त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. म्हणून सुमारे 15 किलोमीटरचा जो रस्ता आहे, चिखलातली जंगलातला जो रस्ता आहे, तो पायी या कुटुंबाने पार केला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ झाली. इतर ठिकाणी जर आपण बघितलं, एखाद्या रुग्णाला जीवन आणि मरणाचा संघर्ष जो आहे, तो दवाखान्यातनं सुरू होतो. परंतु गडचिरोली किंवा महाराष्ट्रातले जे आदिवासी जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये घरातून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो संघर्ष आहे, तो जीवघेणा संघर्ष पहिल्यांदा सुरू होतो आणि त्यानंतर दवाखान्यात पोहोचल्यानंतर डॉक्टर त्या रुग्णावरती उपचार करत असतात. आपल्याला ही बातमी ऐकून आश्चर्य वाटलं असेल, वाईट वाटलं असेल, परंतु अशा प्रकारच्या घटना नियमित गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडत असतात. गडचिरोली जिल्हा हा साधारण 1600 गावं असणारा जिल्हा आहे. 12 तालुके असणारा जिल्हा आहे. त्याच्यातले 8 तालुके जे आहेत ते पूर्णतः आदिवा आदिवासी तालुके आहेत आणि 4 अंशतः आदिवासी तालुके आहेत. परंतु या जिल्ह्याच्या विकासावरती नेहमीच चर्चा होत असते आणि नेमका हाच मुद्दा घेऊन आपण आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातली चर्चा या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. माझ्यासोबत थेट लंडनहून जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट बोधी रामटेके. बोधी रामटेके यांचा गडचिरोलीच्या आदिवासींच्या बाबतीतला अभ्यास आणि काही प्रकरणामध्ये ते अगदी सुप्रीम कोर्टामध्ये पण गेलेले आहेत. आपल्यासोबत दुसरे पाहुणे जोडले गेलेले आहेत विनोद मडावी. विनोद मडावी स्वतः गडचिरोलीतल्या पोटेगावमध्ये राहतात आणि त्या भागातला त्या समस्यांचा त्यांचा अभ्यास आहे. मी सगळ्यात प्रथम विनोद तुमच्याकडे येतो. हा गडचिरोली सर. जिल्ह्यातली जी सध्याची स्थिती काय आहे? म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की जग चंद्रावरती गेलेलं आहे, जग मंगळावरती गेलेलं आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातली आदिवासी जनता जी आहे ती कोणत्या अवस्थेमध्ये आहे? सर, नक्कीच देशाला 76 वर्ष झालेले आहेत, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्याही पाहिजे त्या प्रमाणामध्ये जो विकास व्हायला पाहिजे, परंतु तो विकास आपल्याला दिसत नाही. कित्येक तरी असे गाव आहेत ज्यात साधा जाण्याकरिता गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये. या पावसाळ्यामध्ये या पावसाळ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातले जास्तीत जास्त गावं हा जगाच्या संपर्कात नसतात आणि त्यामध्ये आरोग्याच्या मध्ये खूप मोठी तफावत होते. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कित्येक तरी दवाखान्यामध्ये डॉक्टर्स अवेलेबल राहत नाही, हजर राहत नाही. आणि त्याच्याही नंतर तिथं जर गेल्यानंतर डॉक्टर्स मॅक्झिमम डॉक्टर्स हे बाहेरून नागपूर, गडचिरोली परत कुठून ना कुठून अपडाऊन करत असतात. फार कठीण फार कठीण बाब आहे. एकेकाळी एका बाजूला जर देश खूप मोठा प्रगती होत आहे असे जर घोषणा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्या तरी गडचिरोलीमध्ये मात्र ते आपणाला बघताना कठीण होत आहे. कारण की गावाकडे आमच्या गावाकडे साधा जाण्यासाठी रस्ता नाही आहे. जर का एटापल्ली, भामरागड, धानोऱ्याचा छत्तीसगडचा पट्टा पोर्ची असेल, इव्हन जर गडचिरोली जर बघितला तर गडचिरोली हा मुख्यालयाचा जिल्हा आहे, तालुका आहे. या मी ज्या पोटेगाव परिसरातून आहे आणि सातत्याने त्या भागामध्ये नागवेली असेल, कोरकुटे असेल, सुईमारा असेल, त्याच्यानंतर असे बरेचसे गाव आहे. तिथं आजच्या कंडिशन मध्ये सुद्धा जाण्यासाठी रस्ता नाही आहे सर. पावसामध्ये 2 ते 3 महिने सातत्याने जगाच्या संपर्कात राहत नाही. ही सगळी परिस्थिती तुम्ही ज्या पोटेगावमध्ये राहता किंवा त्याच्या लगत असलेला धानोरा तालुका असेल किंवा अगदी छत्तीसगडच्या बाउंड्रीवरचे काही पेंढरी सारखी गाव असते, या भागातले आरोग्याचं वास्तव काय आहे? सर, आरोग्याचा वास्तव अत्यंत भयानक आहे सर. कारण की या गडचिरोलीमध्ये जे काही मोठे डॉक्टर्स आहेत, स्पेशालिस्ट,
जसं की आपण जर बघितलं सिकल सेलचा स्पेशालिस्ट नाही आहे सर इथं. गडचिरोलीमध्ये अवेलेबल नाहीये. त्याच्यानंतर ब्रेनचा स्पेशालिस्ट नाही आहे सर. त्यानंतर जो मोठ्या प्रमाणामध्ये जो मलेरिया आहे सर आपल्या गडचिरोली भागामध्ये, त्या मलेरिया मलेरिया वर्ग 1 ची पोस्ट नाहीये, खाली आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सर जर का उदाहरणामध्ये बघितला, एका पी-एच-सीला जर 10 स्टाफ जर असतील, त्या 10 स्टाफमधून 4 लोकं 5 लोकं असतात. आणि तेही त्याच्यामध्ये डॉक्टर गायब असते. ट्रेनिंग करणारे जे कोणी नर्सेस असतात, त्यांनी वेळप्रसंगी इंजेक्शन्स आणि औषधं देतात. ते फार मोठ्या मुश्किलनं मिळाल्या तर. ॲम्ब्युलन्सची कुठलीही सोय-सुविधा प्रामुख्याने होत नाही सर. कित्येक तरी डिलिव्हऱ्या हे आजही घरी होतात. मी आता बोधी रामटेकेंकडे जाणार आहे. बोधी, मला सांगा, हे वास्तव जे मांडलेलं आहे, तर गडचिरोलीमध्ये ज्या पीएचसी आहेत, जे सब सेंटर आहेत, म्हणजे सब सेंटर किंवा पीएचसी मध्ये पण मी पण काही काळ तिथं राहिलेलो आहे. जसं एखाद्या स्टेशनवरती ट्रेन येते आणि त्या स्टेशनवर जर ती ट्रेनला सिग्नल दिला जातो, हिरवा सिग्नल, मग तसंच त्याच पद्धतीनं जी दुर्गम भागात येणारे जे रुग्ण असतात, त्या रुग्णांना तिथं असलेलं जे पीएचसी आहे, तिथून एक हिरवा झेंडा फक्त दाखवला जातो आणि त्यांना रेफर केलं जातं गडचिरोलीमध्ये. आरोग्याचं हे सगळं वास्तव आहे, ते त्या वास्तवाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे एकंदरीतच गडचिरोलीचाच नाही तर एकंदरीतच देशातील आदिवासींची जर आपण परिस्थिती बघितली तर हा जाती व्यवस्थेचा भाग नसलेला हा जो काही समाज आहे तो या देशातील सगळ्यात मोठा शोषित वर्ग राहिलेला असं मला वाटते. आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने कायमच हा इथला आदिवासी समाज हा शोषित राहावा, हा वंचित राहावा, याच्यासाठीच कायम प्रयत्न केलेले दिसतात. आणि याचंच उदाहरण आपल्याला गडचिरोलीतल्या इतर भागात आपल्याला दिसेल. म्हणजे एकीकडे आपल्याला भारतीय संविधान सांगतं, म्हणजे सुप्रीम कोर्टाने या आर्टिकल 21चं अनुच्छेद 21चं इंटरप्रिटेशन करताना अनेकदा हे स्पष्ट केलं आहे की आरोग्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीचा हा मानवी हक्क, असं सर्वोच्च न्यायालय अनेकदा हे स्पष्ट केलं असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना आज आपल्याला दिसत नाही. आज गडचिरोली जिल्ह्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कुठल्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर मला वाटतं हे या आरोग्याच्या हक्काचं उल्लंघन होताना दिसते. आज आपण जर तिथल्या पीएचसी बघितल्या, जर सब सेंटर जर आपण बघितले, तर आजही गडचिरोली जिल्ह्यात एकूणच जी डॉक्टरांची जी काही संख्या आहे ती आज ज्या ज्या परिस्थितीला एकंदरीत लक्षात घेता ती आज पूर्णपणे अपुरी आहे असं मला वाटते. आज अनेक डॉक्टरांच्या जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत. आज अनेक सुख सुविधापासून इथले दवाखाने वंचित आहेत. आज एक इन्फ्रास्ट्रक्चरल जो इस्टॅब्लिशमेंट त्या मेडिकल सिस्टीम मध्ये असायला पाहिजे होता, दवाखाने ज्या पद्धतीने सुख सुविधेसह त्या ठिकाणी असायला पाहिजे होते, आज त्या सुख सुविधा आज त्या दवाखान्यापर्यंत पोहोचल्या. म्हणजे साधी डिलिव्हरी जरी करायची असेल तरी आज मोठ्या अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं. साधी लेबर रूमची सुद्धा व्यवस्था आज अनेक दवाखान्यांमध्ये नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या पेशंटना, ज्या गरोदर माता असतील, अनेकांना रेफर करावं लागतं. आणि रेफर करताना सुद्धा अनेक महिलांचे जीव सुद्धा त्यांना गमवावे लागल्यात, कारण की त्यांच्या जवळपासचे जे काही ग्रामीण रुग्णालय असतील, जे जिल्हा रुग्णालय असतील, ते त्यांच्या गावापासून 100-150 किलोमीटर दूर आहेत. अनेकांना तर म्हणजे ही मला वाटते अक्षरशः एक निंदनीय बाब आहे किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब आहे की आपल्या राज्यातील आरोग्य व्यवस्था चांगली नसल्यामुळे आज गडचिरोलीतल्या या रुग्णांना तेलंगणा सारख्या राज्यात जाऊन त्यांचा उपचार घ्यावा लागतो. म्हणजे एकीकडे आपण महाराष्ट्रात सगळ्या सुख सुविधा आहेत असं जेव्हा आपण म्हणतो, पण आपल्या नागरिकांना दुसऱ्या राज्यात जाऊन जर त्यांना या उपचार घ्यावा लागत असेल, मला वाटत नाही की याच्यापेक्षा शरमेची बाब आपल्यासाठी कुठली असायला पाहिजे. आज गडचिरोलीत जर आपण जेव्हा बघतो तर मोठ्या प्रमाणात आज माडिया समुदाय आहे. माडिया समुदाय हा पीव्हीटीजी आहे, त्याला आदिम समुदाय म्हणतो. म्हणजे महाराष्ट्रात जे 3 आदिम समुदाय आहेत, कातकरी असेल, कोलाम असेल आणि माडिया, तर या माडिया समाजाच्या आरोग्या संदर्भातली विशेष काळजी व्हावी याच्या संदर्भातल्या स्पष्ट तरतुदी आहेत. म्हणजे या समाजाला नॅशनल हेल्थ मिशनची लोकसंख्येची अट लागू होत नाही. म्हणजे पीएचसी जर सुरू करायची असेल, सब सेंटर जर सुरू करायचे असेल, तर त्याच्यासाठी लोकसंख्येची अट असते. पण एक जरी माडिया समुदाय असेल, माडिया समुदायाचा व्यक्ती असेल, तरी त्याच्यासाठी स्पेशल हेल्थ केअर सिस्टीम, स्पेशल हेल्थ केअर सेंटर निर्माण व्हावे याच्या संदर्भात केंद्र शासनाचे या संदर्भातली तरतूद आहे. पण असं असताना देखील आजही तशी विशेष आरोग्य केंद्र कुठेही माडिया समुदायासाठी उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. म्हणजे आम्ही जेव्हा अनेक ठिकाणी ज्या वेळी अशी आम्ही मागणी करतो, तेव्हा या 10-20 आदिवासींसाठी आम्ही काही दवाखाना बांधू शकणार नाही, असे शासनाकडून कायम हे उत्तर त्यांच्याकडून मिळत असतं. अँब्युलन्स संदर्भात जेव्हा आम्ही बोलत असतो, तेव्हा हे आमच्या
नियमात बसत नाही असं कायम शासन व्यवस्था ही बोलत असते. पण एकीकडे जेव्हा संविधान आपल्याला हे सांगतं, की प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार चं संरक्षण व्हावं, प्रत्येक माणसाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग त्याच्यासाठी इथली प्रशासकीय व्यवस्था का काम करत नाही? हा एक मोठा प्रश्न मला वाटतं या ठिकाणी दिसते आणि म्हणून आजही गडचिरोली जिल्ह्यात म्हणजे आज आपण 75 या देशाची पार करत असताना सुद्धा आज 15-15, 20-20 किलोमीटर आज रुग्णांना पायी चालावं लागतंय, कोणाला खाटेवर आणावं लागतंय, कोणाला 2-3 डोंगर पार करून दवाखान्यात यावं लागतंय. तर मला वाटते की ही फारच अशी भयावह परिस्थिती आज आपल्याला गडचिरोलीत आपल्याला पाहायला मिळेल. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुकानंतर गडचिरोली जिल्ह्यातनं नेहमी येणारी बातमी 2-3 प्रकारच्या बातम्या असतात, की एकतर ज्या मतपेट्या आहेत, जे ईव्हीएम मशीन्स आहेत, ती ईव्हीएम मशीन्स गावागावामध्ये हेलिकॉप्टरमधून कसे पोहोचवले याच्या रंजक कहाण्या सध्याच्या मुख्य माध्यमांच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या ज्या रंजक कहाण्या आहेत, त्या अशा असतात, की आदिवासी भागातले नागरिक 15-15 किलोमीटर, 25-25 किलोमीटर चालत जाऊन कसं मतदानाचा आपला हक्क बजावतात. अशा प्रकारच्या कहाण्या आपल्याला दिसतात. परंतु ही जी राज्य सत्ता आहे, हे जे सरकार आहे, हे लोकप्रतिनिधी आहेत. हे लोकप्रतिनिधी गडचिरोलीचा विकास करण्यामध्ये, आपल्या राज्यातील, आपल्या देशातील आदिवासी विभागाचा विकास करण्यामध्ये अपयशी ठरलेत का? नक्कीच असं म्हणावं लागेल कारण की एकंदरीतच म्हणजे गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आज त्या ठिकाणी सगळे मतदारसंघ जे आहेत आदिवासी राखीव आहेत. असं असताना सुद्धा आदिवासींचा विषय किंवा आदिवासींच्या समस्या या कधीच पॉलिटिकल अजेंड्यावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आलेल्या नाहीत. हे मला या ठिकाणी स्पष्ट सांगूशा वाटतं. कारण की एकंदरीतच म्हणजे मतासाठीचं जे काही हे राजकारण या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष असो, हे मताचं राजकारण ज्यावेळेस करतात त्यावेळेस पूर्णपणे इथल्या आदिवासींचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचा यांचा कायमच प्रयत्न राहिलेला. म्हणजे आदिवासी समाजातून येणारे जरी त्या ठिकाणी पुढारी असतील तरी ते कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी एका आदिवासी विरोधी विचारसरणीला च्या दावणीला बांधलेले हे लोक असल्यामुळे आदिवासींचा विकास यांच्यासाठी कधीच प्रायोरिटी नसलेली ही बाब आपल्याला स्पष्ट दिसून येईल. आमचे गडचिरोलीचे विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी तर असं वक्तव्य केलं होतं की पेसा कायदा असेल, वन हक्क कायदा असेल, हा जिल्ह्याच्या विकासासाठी बाधा आहे असं स्पष्ट आदिवासी आमदार असं असं स्पष्ट मत व्यक्त करतात. तर याच्यापेक्षा खेदजनक बाब कुठली असू शकते? म्हणजे विधानसभेत जेव्हा आपल्याला प्रश्न मांडायचे असतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आदिवासींचा विकासाचा कुठलाही एक प्रश्न त्या ठिकाणी मांडला जात नाही. आदिवासींच्या विकासाचे प्रश्न जेव्हा मांडले जातात, जेव्हा गडचिरोलीला एक मागास जिल्हा किंवा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जे गडचिरोली आहे त्याच्यासाठी त्याला विशेष निधी भेटतो, तर आमचे विद्यमान आमदार सांगतात की हा जो विशेष निधी गडचिरोलीला जाऊन मिळतो तो निधी त्यांनी काढून घ्यावा असं स्पष्ट वक्तव्य त्या ठिकाणी करतात. म्हणजे एकंदरीतच ही जी काही या ठिकाणी जे राजकारण चाललंय ते आदिवासींच्या मला वाटते आदिवासींना प्रतिनिधित्व का दिलाय? म्हणजे बाबासाहेबांनी आज जो संघर्ष केलाय साऊथ ब्युरो कमिटीच्या समोरचा जो बाबासाहेबांचा संघर्ष राहिलेला की इथल्या शोषित वंचित समाजाला आपलं राजकीय प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी त्यांनी कायम संघर्ष केलाय. तर हा जो प्रतिनिधित्व आहे तर इथल्या समाजातील प्रत्येक शेवटच्या माणसाचे प्रश्न त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचावे याच्यासाठी हे प्रतिनिधित्व आहे. त्याच्यासाठी या समाजातला व्यक्ती आपण त्या ठिकाणी निवडून देतो. पण मला वाटते कुठल्याही पक्षातून निवडून आलेला जरी हा इथल्या गडचिरोलीत जर तुम्हाला नेता असेल, आमचा लोकप्रतिनिधी असेल, पण आदिवासींचे प्रश्न मांडताना मला वाटते हे पूर्णपणे कमी पडत आहेत असं मला वाटते. आणि येणाऱ्या 5-10 वर्षांचा आपण जर एकंदरीत काळ बघितला तर पूर्णपणे कुठल्याही विचारांची जरी सत्ता असेल तर ही कॉर्पोरेट इंटरेस्ट जपणारी सत्ता या ठिकाणी निर्माण झाली आहे. इथल्या प्रस्थापितांचे हित जपणारी या ठिकाणी ही राजकीय सगळे पक्ष त्याच्या दावणीला बांधलेले आहेत. ज्या ठिकाणी यांचे आर्थिक हित दिसत आहेत, यांचे ज्या ठिकाणी जातीय संबंधातून यांचे हित दिसत आहेत त्याला प्रोत्साहन देण्याचे काम या ठिकाणी दिसतं. याचं मला हाच मोठं मुद्दा उदाहरण पुढे घेऊन आपल्याला जायचं. नक्कीच. तुम्ही तरुणांच्या विकासाबाबत बोललात, तर गडचिरोली जिल्ह्यामधले जे मंत्री आहेत ते सातत्याने दावा करत असतात की या भागामध्ये लोह प्रकल्प उभा करून त्याच्यावरती उद्योग निर्माण होतील, तरुणांना रोजगार मिळेल. या गोष्टीला इथल्या स्थानिक आदिवासींचा तीव्र विरोध असल्याचं दिसून येतं. हा विरोध विकासाला विरोध आहे असं वाटतं का? सर, गडचिरोली मधले जे उद्योग नावारूपाला आलेले आहेत सर, परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये ते उद्योग हे उद्योगपत्यांसाठीच आहेत, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी नाही आहेत. का? त्या उद्योगाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातला
हजारो हेक्टर क्षेत्र जो जंगल आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याचा जो परिणाम आहे इथल्या रूढी, परंपरा आणि इथल्या जीवनमानावर नक्कीच होणार आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाचा विरोध सातत्यानं इथला स्थानिक आदिवासी माणूस हा सातत्यानं करत आहे, लढा देत आहे. परंतु त्याचा आवाज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून दाबण्याचं काम सातत्याने होत आहे. आणि ते प्रकल्प आले तेव्हापासून आदिवासी मध्ये मात्र शोषणाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आता देशाला आपण 75 वर्ष झालं, पण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला गडचिरोलीच्या माणसाचा विकास आत्ताच का करावा लागला, हा मोठा प्रश्न आहे असं मला वाटते. जेव्हा यांचे आर्थिक आणि सामाजिक हित यांना ज्यावेळेस दिसतात, जेव्हा यांना स्वतःचे हित ज्यावेळेस दिसतात, त्यावेळेसच हे इथल्या आमच्या शोषित वंचित समाजाच्या हिताबाबत बोलतात. मग आतापर्यंत इथला गडचिरोलीतला आदिवासी समाज असेल, हा आरोग्यापासून वंचित होता, शिक्षणापासून वंचित होता, अनेक सुख सुविधेपासून वंचित असताना इतक्या 70 वर्षात कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेने आता आम्ही आदिवासींचा विकास करू असं कुठेही बोललं नाही किंवा त्यासाठी प्रयत्न केले नाही. लोह खनिज आल्यानंतर त्यांना जेव्हा स्वतःचे हित दिसले तेव्हा मात्र हे आमच्या विकासाच्या बाबत बोलू लागले. म्हणजे ज्या ठिकाणी लोक संघर्ष करत होते की आम्हाला पूल हवाय, आम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, आम्हाला पूल हवाय, पण 70 वर्ष इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने ते ऐकून घेतलं नाही. पण लोह खनिजाच्या ज्या काही ट्रका जाण्यासाठी जर त्यांना रस्ता मोकळा करायचा असेल तर 10 दिवसात त्यांनी पुलाची बांधणी केली. तर मग आपल्याला शासन व्यवस्थेला काय अपेक्षित आहे, कसा विकास अपेक्षित आहे, हे आपल्याला याच्यातून स्पष्ट दिसतं. म्हणजे आदिवासींवर एक जबरन काहीतरी विकासाची जी काही संकल्पना आहे, जी प्रस्थापितांना अपेक्षित जी विकासाची संकल्पना आहे, ती कायमच त्यांच्या समोर लादण्यात आलेली आहे. आदिवासींना असा विकास अपेक्षित नकोय की जिथे त्यांचे जंगल उद्ध्वस्त करून टाकतील, त्यांचे नद्या नाल्या उद्ध्वस्त करून टाकतील, त्यांच्या रूढी परंपरा उद्ध्वस्त करून टाकतील, त्यांच्या शिक्षणाचे जे काही माध्यम आहेत ते पूर्णपणे बंद करतील, असा विकास आदिवासींना नकोय. त्यांना आता हजारो वर्षांपासून जे जंगल जमीन त्यांनी जे संरक्षित करत आलेले आहेत, त्या संरक्षित केलेल्या जंगलात राहत त्याच्यासोबत त्यांना स्वतःचा विकास साधायचा असं मला वाटतंय. मग एकंदरीतच या परिस्थितीत ते सगळं नष्ट करून हे काहीतरी एक वेगळा विकासाचा जर पायंडा जर मांडत असतील तर मला वाटतं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि गडचिरोलीत रोजगाराचा जो काही प्रश्न आहे, जर आपण प्रत्यक्ष वास्तुस्थिती जर आपण बघितली तर त्या ठिकाणी कुठल्याही स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार दिलेला नाहीये. म्हणजे आजही परराज्यातून त्या ठिकाणी लोकांना बोलवून त्या ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी दिले जात आहेत. आणि आदिवासींना सुद्धा, म्हणजे मी कायम म्हणत असतो की आता जरी वाटत असेल की हा प्रकल्प आपल्याला काहीतरी रोजगार देणार आहे, पण हे प्रकल्प लोहखनिज किती दिवस चालणार आहे? 20-25 वर्ष चालेल. तुमचं जंगल या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होईल आणि जंगल पूर्णपणे नष्ट झाल्यावर ज्या उपजीविकेचे जे आधी आपल्याजवळ साधनं होते, जे जंगल जमीन होतं, तेही आपल्याजवळ उरणार नाही. म्हणून आज आदिवासींना जर तुम्ही गडचिरोलीच्या जर भागात जर आज तुम्ही गेलात, जर ज्या पूर्ण रस्त्यावरून जर तुम्ही गेलात ज्या ठिकाणी लोहखनिज आहे, तर आज प्रत्येक आदिवासी व्यक्तीला जो या देशाचा मालक आहे, जो या जंगल जमिनीचा मालक आहे, त्याच्या हातात दंडे देऊन त्यांना असं सिक्युरिटी गार्ड म्हणून पूर्ण खदानीच्या रस्त्यावर उभं केलेलं आहे. ही अधोगती इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आदिवासींची करायची असं मला या ठिकाणी वाटतं. नेहमी गडचिरोलीच्या विकासाचा मुद्दा जेव्हा येतो त्यावेळी एक महत्वाचं कारण पुढे येतं की गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि त्यामुळं या भागातला विकास होत नाही. सद्यस्थिती काय आहे? नक्षलींच्यामुळे त्या भागातला विकास खुंटलाय का? वस्तुस्थिती नेमकी काय आहे? एकंदरीतच चळवळ ही जी होती त्या मुळे गडचिरोलीच्या विकासाला अनेक बाधा आलेल्या आहेत, याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही. पण अनेकदा तो बाधा नसताना सुद्धा ते कारण देऊन इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने यांचा विकास रोखून धरलाय. म्हणजे आता आपल्याला मॅक्स महाराष्ट्राने सुद्धा वेंगुर्ची अनेकदा बातमी केलेली आहे. म्हणजे वेंगुर मधून ही चळवळ संपुष्टात येऊन जवळपास 5-10 वर्ष झाले. मग 5-10 वर्ष ही चळवळ संपुष्टात आली असताना सुद्धा त्यांना मग इथला प्रश्न का महत्वाचा वाटला नाही? मग तिथे त्यांना जर पूल बांधायचा असेल तर कुठली अडथळा नव्हती. पण मला वाटते जाणीवपूर्वक या गोष्टींकडे लक्ष न देता त्यांचं मोदी, मला शोषण. एक तुम्हाला थेट थेट प्रश्न विचारायचा आहे. नक्षली चळवळीच्या नावाखाली सरकार, प्रशासन, हे राज्यकर्ते आपलं यश झाकतायत असं वाटतं का? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. म्हणजे म्हणजे ते एक त्यांच्यासमोर कारण आहे, की गडचिरोलीत जर तुम्हाला जर पैसा खायचा असेल, म्हणजे मी स्पष्ट असं मी तुम्हाला हे सांगतो, की तिथले प्रशासकीय अनेक अधिकारी अपवाद आहेत. पण अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, तर अनेक ही जी काही मंडळी आहे, तर मला वाटते ही
आज गडचिरोली जिल्ह्यात ज्या काही मोठ्या भ्रष्टाचाराचा जो काही प्रमाण आज आपल्याला प्रत्येक कामात आपल्याला वाढताना दिसतो, तर मला वाटतं की याचं हे कारण आहे की तिथे प्रश्न विचारणारा कोणी नाही. तिथे त्यांना कायमच या व्यवस्थेने त्यांना शोषित करून दाबण्याचा जो काही प्रयत्न केलाय, ज्या भीतीच्या वातावरणात त्यांना कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तर त्यांच्या समोर ही एक मानसिकता निर्माण झाली आहे. आपण यांना कितीही शोषित ठेवलं, यांच्या अधिकारांची जर आपण जाणीव करून दिली नाही, तर हा 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 समाज कधीच आपल्या अधिकाराविरोधात ओरडणार नाही असं त्यांना कायम वाटत होतं. पण ती वस्तुस्थिती तशी नाहीये. आज समाज हा जागृत झालेला आहे. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झालेली आहे. पण तुम्ही आता अशा चळवळींचं जे पुढे नाव करून जर तुम्ही आपलं जो काही विकासापासून जर लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटते आता लोकं कुठेही ऐकून घेणार नाही. कारण ते अधिकारांबाबत मला वाटते सजग झाले आहेत असं मला वाटतं. नाही, दुसरा एक अँगल याच्यामध्ये राहून जातो असं मला वाटतं, की नक्षली चळवळ जी आहे, त्या चळवळीमुळे देखील काही प्रमाणामध्ये या जिल्ह्याच्या विकासामध्ये अडथळे येत आहेत. जनता वैतागलेली आहे का? ज्या पद्धतीनं नक्षली चळवळीचा प्रेझेंट केलं जातं नक्षली चळवळींना, त्या पद्धतीनं ही चळवळ मुख्यतः या जिल्ह्याच्या विकासामध्ये अडथळा ठरलेली आहे का? लोकांच्या मध्ये काय भावना आहे? म्हणजे एका बाजूला मी जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये फिरतो, तेव्हा जिकडे बघाल तिकडे जे जंगल आहे त्या भागामध्ये बंदुका दिसतात. म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो सीमावर्ती भागामध्ये लोक ज्या भीतीखाली, ज्या भीतीच्या छायेखाली राहतात, तशा पद्धतीनं लोक लोक कंटाळलेले आहेत का या परिस्थितीला? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. म्हणजे आदिवासी समाज म्हणजे हा म्हणजे पोलीस प्रशासन असेल आणि नक्षली चळवळ या दोघांच्याही मधात एक फसलेला एक घटक आहे असं मला वाटतं. कारण की कायमच म्हणजे आज आपण जे काही फेक एन्काउंटर्स बसतो म्हणून म्हणजे पोलीस खबरी असण्याच्या नावावर आज कित्येक आदिवासींच्या नक्षल्यांकडून हत्या झालेल्या आहे. मग तुम्ही नक्षल्यांना तुम्ही काहीतरी सामान पुरवता म्हणून पोलीस प्रशासनाकडून त्यांना यूएपीए कायद्याच्या अंतर्गत त्यांना आत टाकण्यात आलेलं आहे. तर एकंदरीतच प्रचंड अशा काय म्हणता येईल त्याला अशांततेच्या वातावरणात आज तिथला या दुर्गम भागातील आदिवासी समाज जगतोय. म्हणजे एकीकडे त्याचा अधिकारासाठी लढा जरी चालू असला कुठल्या तरी याच्यासाठी, पण तो एकंदरीतच या दोन्ही जी काही व्यवस्था आहे त्याच्या मधात तो सापडलेला असल्यामुळे त्याचं कायमच मला वाटते शोषण होत आहे आणि त्याचा आवाज या परिस्थितीमुळे कायम दाबण्यात आलेला आहे असं मला वाटतं. मला आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जायचं आहे. ही सगळी परिस्थिती आहे म्हणजे गडचिरोलीमध्ये आरोग्याची समस्या आहे. गडचिरोलीमध्ये आजही अनेक गाव आहेत, की ज्या गावामध्ये बस लोकांनी आजपर्यंत पाहिलेली देखील नाही. आरोग्याची समस्या आहे. शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमाची समस्या आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या आहे. ह्या सगळ्या समस्या एका बाजूला आहेत. आता या समस्यांवरती उपाययोजना काय करता येतील, जी राज्यकर्त्यांची पण इच्छाशक्ती असायला पाहिजे. परंतु आता आदिवासींच्या हक्काच्या दृष्टीने याच्यावरती उपाययोजना काय आहेत? या राज्यकर्त्यांनी उपाययोजना आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही सब सेंटर आहे आताच मोदी सरांनी सांगितले सर की त्याच्यामध्ये संख्या वाढवावा. मी तर म्हणतो की जो असा सेन्सिटिव्ह भाग आहे ज्यांच्या गावामध्ये आज थोडा प्रमाणामध्ये रस्ता पोहोचलेला नाही अजिबात अशा 4-5 गावं मिळून सब सेंटर असायला पाहिजे आणि त्या सब सेंटर मध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या जे काही औषध असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हे 24 तास हजर राहावेत. आणि शिक्षणाचा जो प्रवाह त्याच पद्धतीचा आहे सर. शिक्षणाची आज गडचिरोली जिल्ह्यातले जे काही शाळा आहेत, शासन अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं. कित्येक तरी शाळा हा पावसाळ्यामध्ये गळतात. गळणाऱ्या शाळा असल्यामुळे 1-1, 2-2 महिने विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं सुट्टी दिली जाते. याच्यावर या राज्यकर्त्यांनी किमान त्या शाळांना व्हिजिट द्यावा. तिथली परिस्थिती बघावा आणि आपला जो काही शासनाचा फंड आहे, शिक्षणावर आणि आरोग्यावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सारावा. तेव्हाच गावातील जे आम जनता आहे, आदिवासी मंडळी आहेत, ते शासनाला सर प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात. कुठलाही शासकीय जर कर्मचारी जर आला आपल्या गावामध्ये, आपल्या पाड्यामध्ये, आदिवासीमध्ये, तर एकही असा कंप्लेंट आजपर्यंत नाही, की आदिवासी लोकं किंवा त्या पाड्यातले लोकं शासनाला सहकार्य करत नाही. 100% सहकार्य करतात सर. मग ते आमच्या परिसरामध्ये आज पावसाअभावी किंवा रस्त्याअभावी जे काही एम्ब्युलन्स फसतात सर, आम्ही स्वतःचे ट्रॅक्टर लावून ते एम्ब्युलन्स काढतो सर. म्हणजे प्रशासन जर का आम्ही याच्या अगोदर प्रशासनाला आदिवासी समुदाय हा सातत्याने सहकार्य केलेला आहे आणि पुढे सुद्धा ताकदीने सहकार्य करेल सर. मुळात शासनाची आणि या सरकारची मानसिकता असावा की गडचिरोलीचा विकास घडवून आणण्यामध्ये ते घडवून आणण्यासाठी
त्यांनी कसूर प्रयत्न करावे सर. प्रयत्न केले तर नक्कीच गडचिरोलीचा विकास होणार. चारही अंगलना गडचिरोली समृद्ध आहे आणिच तेव्हाच कुठंतरी गडचिरोलीचा तरुण पोरगा हा चांगल्या स्वतंत्रपणाने जीवन जगू शकेल. आपल्या आई-वडिलांना असेल किंवा मग रिश्तेदार असेल किंवा आपल्या गावातील परिसरातील जे काही मंडळी असतील त्यांना तो चांगल्या प्रकारचा वातावरण, पोषक वातावरण मिळून तो त्या ठिकाणाहून सुद्धा चांगल्या मोठ्या ठिकाणी होऊ शकते. फॉरेनला सुद्धा जाऊ शकेल. मोदी रामटेके, तुम्हाला मला विचारायचं की सध्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की एका बाजूला एका पक्षामध्ये बाप उभा आहे, धर्मराव बाबा आत्राम, आणि दुसऱ्या पक्षामध्ये विरोधी पक्ष जो आहे तर त्याच्यामधून त्यांची मुलगी उभा आहे. विरोधकांची स्पेस जी आहे गडचिरोली जिल्ह्यामधली ती संपलेली आहे का? विरोधकांचा आवाज जो आहे तो संपलेला आहे का? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण की सातत्याने म्हणजे आज या भागाचा जरी आपण अहेरीचा जरी विचार केला तर या ठिकाणी मला वाटते ही राजकीय खेळी आहे की कुणी जरी आपल्याला जर आणायचं असेल तर या सत्तेवर जर असायचं असेल तर आपल्या घराण्यातून कोणीतरी असावं. मला वाटतं ही कुठेतरी राजकीय खेळी असं मला वाटते. पण विरोधकांची स्पेस त्या ठिकाणी आहे, काम करणाऱ्याला स्पेस आहे आणि म्हणूनच मला वाटते त्या ठिकाणी ग्रामसभेने फार महत्वाचा निर्णय घेतलाय की ग्रामसभेने यावर्षी स्वतःचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय, एक महत्वाचा निर्णय अहेरी विधानसभात घेतलाय. सगळ्या ग्रामसभा एकत्रित येऊन त्यांनी आपला कुठला तरी म्हणजे आदिवासी हक्कांसाठी लढणारा, आदिवासी प्रश्नांना घेऊन लढणारा आपला व्यक्ती त्या ठिकाणी असावा अशी भूमिका ठाम, कारण की आज तिथला आदिवासी जो काही समाज असेल तो आज तिथल्या प्रश्नांना फार त्रस्त आहे. तर मग जेव्हा प्रस्थापित व्यवस्था आपल्या जर प्रश्न सोडत नसतील तर आपण आपला उमेदवार त्या ठिकाणी उभा करावा याच्यासाठी म्हणून मला वाटते की ठामपणे आज त्या ठिकाणी ग्रामसभा सुद्धा उभी राहिलेली आहे. आणि मला वाटते जर जनमत असेल आणि लोकांना या सगळ्या प्रश्नांचा खरंच त्रास होत आहे तर मला वाटते ग्रामसभेच्या माध्यमातून जे उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत मला वाटते त्यांना सुद्धा नक्की यश मिळेल असं मला वाटतं. नेपाळ जो देश आहे, नेपाळ देशात सुद्धा नक्षल चळवळीसारखी चळवळ 1996 ते 2006 पर्यंत ही या दशकात चालली. तर या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या आदिवासी हक्कांचं उल्लंघन त्या ठिकाणी झालं त्या अधिकारांची भरपाई करण्यासाठी म्हणून त्यांनी आताच 2024 साली नेपाळ ट्रान्झिशनल जस्टिस नावाचा कायदा त्या ठिकाणी आणला आणि या 10 वर्षाच्या कालावधीत जेही अधिकारांचं उल्लंघन झालं त्याची भरपाई करून देण्यासाठीचा हा कायदा त्या ठिकाणी आलेला आहे. तर मला वाटतं असाही कायदा इथले जे काही नक्षल प्रभावी भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा असा निर्माण केला गेला पाहिजे ज्याच्या माध्यमातून अधिकारांची योग्यरित्या पूर्तता व्हावी आणि जो काही त्या ठिकाणी जो काही रेड कॉरिडॉर आपण ज्याला म्हणतो नक्षल प्रभावी भाग आहे त्या ठिकाणी अशा जी काही शोषित समाज राहिलेला आहे, जो काही त्या एकंदरीत परिस्थितीमुळे जो वंचित राहिलेला आहे, त्याचं शोषण झालं त्याच्यासाठी डेडिकेटेड असा कायदा असणं महत्वाचं आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जे आपण रस्त्या संदर्भातील असेल, आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील असेल तर याचं मूळ कारण म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात असेल आदिवासींसाठी जे काही बजेट असतं ते नियोजित असं बजेट नाहीये. म्हणजे आज आपण कायम SC STचं जरी बजेट बघितलं तर कुठेही तो बजेट डायव्हर्ट करण्यात येतो, कुठल्याही स्कीमसाठी तो आदिवासी संदर्भातला बजेट वापरण्यात येतो. जसं आता सोशल जस्टिस जो फंड आहे सामाजिक न्यायाचा तो तीर्थयात्री योजनेसाठी वापरण्यात आला. आदिवासी संदर्भातल्या जवळपास मागील 2 वर्षात 19 ते 20,000 कोटींचा जो निधी आहे तो इतर कामासाठी वळवण्यात आला. म्हणजे ही जी काही निधी जो वळवण्यात येतो त्याच्यामुळे इथल्या अधिकारांची पूर्तता होत नाही, इथल्या सुख सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून मला वाटतं आंध्र प्रदेशच्या धर्तीवर असेल, कर्नाटकाच्या धर्तीवर असेल, जो त्यांच्यासाठी बजेटसाठीचा जो विशेष कायदा तयार करण्यात आलाय आणि जिथे लोकसंख्येच्या आधारावर आदिवासींना बजेट असायला पाहिजे, 15% बजेट हे तुमच्या राज्याचं आदिवासींसाठी राखीव असायला पाहिजे असा स्पष्ट सांगणारा कायदा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा तयार होणे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रात आदिवासींची संख्या जास्त आहे, शेड्यूल कास्टची संख्या जास्त आहे, म्हणून यांचा जर विकास साधायचा असेल, सामाजिक न्याय जर आपल्याला साधायचा असेल तर मला वाटतं असा बजेट संदर्भातला कायदा सुद्धा आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात येणं फार गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तर ही आहे गडचिरोली जिल्ह्यातली परिस्थिती. ही परिस्थिती या चर्चेमध्ये चर्चिले गेलेले हे मुद्दे आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिसणार नाही. हे मुद्दे आपल्याला मुख्य माध्यमांच्या स्क्रीनवरती देखील अजिबात दिसणार नाही. परंतु मॅक्स महाराष्ट्र सातत्याने या मुद्द्यांना अग्रक्रम देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतं. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.